So today we are going to understand Ganesha's story, Lord Ganesha's story. Okay, who is he? Lord Ganesha story. Okay, who is this? Ganesha, Lord Ganesha. Okay, so today we are going to learn this story. So long ago, God Shiva and his wife goddess Parvati lived on Mount Kailash. Okay, God Shiva and his wife goddess Parvati lived on Mount Kailash. Okay, they were living where? Mount Kailash. Where? Mount Kailash. Okay. Once Parvati was alone at home. Parvati was sitting here alone at home. Okay. There was nobody. Then what she thought? She did not have anyone to guard the cave. Okay. Guard means Parvati's home. What is? Guard means what? Parvati's home. So she was sitting there and nobody was there. So there was nobody to guard the cave. Cave means her home. You understood, na? Cave means her home. So she took some turmeric powder in her hand and began to pray. Okay. So what she did? She took some turmeric powder and she began to pray. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. ओके. सो ओके, तिने थोडी हळद घेतली आणि तिने प्रार्थना करायला सुरुवात केली. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? सून अ यंग बॉय स्टूड बिफोर हर. एक तरुण मुलगा तिच्या समोर प्रकटला किंवा उभा राहिला. ओके. ही इज द गाय हु इज स्टँडिंग बिफोर द पार्वती. ओके. सो लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. The boy then touched Parvati's feet. या मुलाने काय केलं? पार्वतीचे पाय पकडले किंवा पाया पडला. ओके. देन what पार्वती did? She named him गणेशा. पार्वतीने या मुलाचं नाव काय ठेवलं? गणेशा ठेवलं. ओके. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट? ओके. पार्वती टोल्ड गणेशा टू स्टँड ॲट द एंट्रन्स ऑफ द हाऊस. पार्वतीने गणेशाला सांगितलं टू स्टँड म्हणजे इथे उभं राहायला सांगितलं. कुठे? एंट्रन्सला म्हणजे दरवाजाच्या इथे, घराच्या दरवाजाच्या इथे उभं राहायला सांगितलं. आणि अँड नॉट टू लेट एनीवन इनसाइड. नॉट टू लेट एनीवन इनसाइड म्हणजे कोणालाही आत येऊ नाही द्यायचं असं सांगितलं. ओके. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? गणेशा डीड सो. गणेशाने तसं केलं. काय केलं? डेज पास्ड. Ganesha would spend his time by either sleeping or eating laddus. Okay, so here there is interesting thing. What Ganesha used to do? He would spend his time by either sleeping or eating laddus. म्हणजे गणेशा काय करायचं माहिती आहे का? गणेशा एकतर झोपायचा तरी नाहीतर लड्डू खात बसायचा. ओके. त्याला लड्डू खूप आवडायचे. ओके. सो वी आर गोइंग टू सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. ओके. फ्यू डेज लेटर, काही दिवसानंतर, शिवा रिटर्न होम. लॉर्ड शिवा, ही इज पार्वतीज हजबंड. ओके. सो ही केम बॅक. देन व्हॉट डिड हॅपन नेक्स्ट? गणेशा स्टॉप्ड हिम. सो लॉर्ड गणेशा वॉज स्टँडिंग हिअर लाईक धिस. ओके. सो ही स्टॉप्ड whom? शिवा, लॉर्ड शिवा. अँड गणेशा सेड, आय कॅनॉट लेट यू गो इनसाइड बिकॉज पार्वती देवी हॅज told him not to let anyone inside. So he said that I cannot let you go inside. Okay. Then Shiva was shocked. शंकर देवाला खूप राग आला. त्याला खूप आश्चर्य वाटलं. As unknown boy was stopping him from entering his own house. कारण त्यांना हा जो मुलगा आहे लॉर्ड गणेशा, त्यांनी आत येऊ नाही दिलो. आणि हा तर त्यांच्या ओळखीचा नव्हता, अननोन होता तो. ओके. शिवा वॉज शॉक्ड ॲज अन अननोन बॉय वॉज स्टॉपिंग हिम फ्रॉम एंटरिंग हिज ओन हाऊस. कारण हे घर शिवाचंच होतं ना, लॉर्ड शंकराचंच घर होतं हे. मग त्यांना असं वाटलं की हा तर अनोळखी मुलगा आहे, मग हा मला आतमध्ये का येऊ देत नाही. ओके. देन शिवा सेड, स्टेप असाइड. मग शंकर बोलले की तू बाजूला हो. स्टेप असाइड, बाजूला हो. दिस इज माय हाऊस. Shiva said, "This is my house. Why are you standing here? Go, let me go inside. You step aside.
आय वॉन्ट टू गो इनसाइड. बट स्टील ही डिड नॉट मूव्ह. तरी देखील गणपती देव तिथून हलले नाही किंवा बाजूला नाही झाले. मग काय झालं नेक्स्ट? गणेशा सेड, गणपती देव काय बोलले? नो, आय विल नॉट लेट यू गो इन. म्हणजे मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. दिस इज माय हाऊस, दिस इज माय मदर्स हाऊस. म्हणजे हे माझ्या आईचं घर आहे. यू गो अवे, तुम्ही दूर जा. यू गो अवे, तुम्ही दूर जा. असं हा गणपती देव गणेशा कोणाला बोलला? लॉर्ड शिवाला. ओके, शंकर देवांना. ओके, यांना गणेशा बोलला की मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही, तुम्ही दूर जा. ओके, देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? शिवा गॉट व्हेरी अँग्री. शंकर देवाला खूप राग आला. शिवा गॉट व्हेरी अँग्री ॲट हिज डिसरिस्पेक्ट. कारण गणपतीने त्यांचा अनादर केला. म्हणजे त्यांना कसंही बोलला ना, त्यामुळे शंकर देवांना खूप राग आला. ही टूक आउट हिज ट्रायडेंट. त्यांनी हा ट्रायडेंट बाहेर काढला. हा ट्रायडेंट. ओके, ही टूक आउट हिज ट्रायडेंट अँड बिहेडेड द बॉय. म्हणजे बिहेड म्हणजे मुंडकं उडवणे. म्हणजे त्याचं डोकं ना उडवून टाकलं. कोणाचं? गणपती देवाचं डोकं ना इथून उडवलं. म्हणजे बिहेड करणे. इथून उडवणं म्हणजे काय करणे? बिहेड. कशानं उडवलं? ह्या ट्रायडेंटनं. दिस इज ट्रायडेंट नो. सो ही टूक आउट अँड बिहेडेड द लॉर्ड गणेशा. ओके, देन लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. देन ही एंटर्ड दी हाऊस. आणि त्यानंतर मग शंकरदेव आतमध्ये गेले घरी. त्याचं मुंडकं उडवून नंतर मग आतमध्ये गेले. देन व्हॉट हॅपन? शिवा शाउटेड. शंकरदेव ओरडायला लागले. हाऊ डेअर दॅट बॉय स्टॉप्ड मी फ्रॉम एंटरिंग माय हाऊस. त्याचं धाडस कसं झालं? मला त्यांनी स्टॉप केलं, म्हणजे त्यांनी मला आत येऊ नाही दिलं माझ्या घरी. असं शंकरदेव जोरजोरात बोलायला लागले. ओके, देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? वेन पार्वती हर्ड धिस. पार्वती देवी हर्ड धिस. पार्वती देवी आतमध्ये होत्या घरी. मग त्यांनी ते ऐकलं. ओके, वेन पार्वती हर्ड धिस शी रश्ड टुवर्ड्स दी गेट. ओके, मग त्यांनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा त्या लगेच पळत बाहेर आल्या. ओके, गेटजवळ. अँड फाउंड गणेशास हेड अँड बॉय लाईंग सेपरेटली ऑन द ग्राउंड. आणि त्यांनी बघितलं की गणपती देवाचं डोकं बाजूला पडलेलं होतं आणि त्यांची बॉडी बाजूला पडलेली होती. म्हणजे त्यांचं डोकं उडवलेलं ना शंकरदेवानी. त्यामुळे त्यांनी बघितलं पार्वती देवीने. लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. ओके, पार्वती वॉज एक्स्ट्रीमली अँग्री. पार्वती देवीला खूप राग आला. कारण गणपती देवाचं मुंडकं शंकरदेवाने उडवलं होतं. शी स्टार्टेड क्राईंग अँड सेड. त्या रडायला लागल्या पार्वती देवी. शी इज क्राईंग. सी दिस टीयर्स आर रोलिंग डाऊन. ओके, सो शी स्टार्टेड क्राईंग बिकॉज दॅट गणेशा's हेड वॉज बिहेडेड बाय शंकरदेव. ओके, then she started crying and said Mahadeva. She said Mahadeva to Shankardeva. Okay, how could you do this? तुम्ही हे कसं केलात? तुम्ही हे कसं करू शकाल? ओके, पार्वती कंटिन्यूड क्राईंग. आणि पार्वती देवी खूप रडत राहिली. ओके, देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? शिवा वॉज सॅड वेन पार्वती टोल्ड हिम एंटायर स्टोरी अबाउट गणेशा. ओके, देन शंकरदेवाला दुःख झालं जेव्हा पार्वती देवीने संपूर्ण गोष्ट शंकरदेवांना सांगितली ना, तेव्हा शंकरदेवांना सुद्धा दुःख झालं. देन व्हॉट ही डीड? सो ही ऑर्डर्ड हिज हेल्पर्स टू ब्रिंग द हेड ऑफ ॲन इन्फंट हुज मदर वॉज स्लीपिंग. ओके, देन व्हॉट शंकरदेवा सेड टू हिज हेल्पर. शंकरदेव ह्यांना बोलले, त्यांचे जे हेल्पर होते त्यांना बोलले की त्यांनी एका झोपलेल्या आईच्या बालकाला म्हणजे मुलाला त्यांचं डोकं द्यायला सांगितलं, डोकं आणायला सांगितलं. ओके, ही ऑर्डर्ड हिज हेल्पर्स टू ब्रिंग द हेड. ओके, म्हणजे ह्याचं डोकं उडवलेलं ना शंकरदेवानी. तर शंकरदेवानी यांना सांगितलं की जर एखादी आई झोपलेली असेल तर त्यांच्या मुलाचं डोकं घेऊन तुम्ही या. विथ हर बॅक ऑन द इन्फंट. ओके, देन what happened next? The helpers could not find such an infant. They could not find anyone. Okay, they went and searched for that, but they did not find anyone.
Okay, then except for an elephant. Okay, they saw elephant only. Okay, they did not find any boy or anyone. Okay, so then what did they do? Helper, what did they do? Helper. So Shiva put the elephant's head on Ganesha's body. Okay, then see here those helper brought that head of the elephant. Okay, so this Shiva put the head on Ganesha's body. Okay, and breathed life in it. आणि त्याच्यामध्ये जीव हे केला, म्हणजे पुनरुज्जीव त्याचा केला, म्हणजे त्याच्यामध्ये जीव आला आणि तो जिवंत झाले. कोण झाले जिवंत? लॉर्ड गणेशा. ओके, सो पार्वती बिकेम हॅपी. Then what happened at the end? Shiva then said people would worship Ganesha before worshipping any god. Okay, then people would Ganesha before worshipping any god. मग लोक काय करावे लागले की गणपतीची आरती वगैरे करावी लागले, त्यांची पूजा करावी लागले. ओके, कोणत्याही देवाच्या अगोदर लोक काय करत असे? गणपतीची पूजा करत असे. ओके, सो गणेशा वुड बी कन्सिडर्ड विघ्नेश्वरा, द रिमूव्हर ऑफ ऑल डिफिकल्टीज. ओके, सो गणपती देवांना आपण एखादं कोणतंही संकट आलं तर त्यांचं तो निराकरण करतो किंवा ते संकट दूर व्हावं यासाठी लोक गणपतीची भक्ती करतात. वर्शिप म्हणजे काय करणे? भक्ती करणे. ओके, वर्शिपिंग एनी गॉड. ओके, सो दिस इज द स्टोरी अबाउट लॉर्ड गणेशा. ओके, लॉर्ड गणेशा's father's name is Shankar Dev and mother's name is Parvati Devi. Okay, and he is child of Parvati and Shankar Deva. Okay, so this is the story. So did you like this story? Yes. Okay, so tomorrow we are going to learn another story. Okay. Okay, thank you. Thank you.